नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. बिनजोडचं शर्यत क्षेत्र सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कशा पद्धतीनं पार पडतं. सगळ्या महाराष्ट्र तो शर्यत बघितलं जाते ती शर्यतसुद्धा. परंतु तुम्हाला माहिती आहे की ह्या बिनजोड शर्यत क्षेत्रामध्ये खूप जे नंदी आहेत महाराष्ट्रातील टॉपचे नंदी बिनजोड शर्यत क्षेत्र पळतात. 3 फेऱ्याचं मैदान पळतात. परंतु या 3 फेऱ्याच्या मैदानातील काही असे नंदीसुद्धा आहेत ते बिनजोडमध्ये पळतात. उदाहरणार्थ मथुर आला, बकासूर आला, घोटचा सर्जा आला, भुंगा आला, असे अनेक नामांकित नंदी जे आहेत ते पळताना दिसतात आपल्याला. परंतु तुम्हाला तर माहितीच आहे, आत्ता मुंबईमध्ये एक गाडी आहे, टॉपची गाडी आहे. अगोदर गाडी एक होती मथुर मेहबूबची, ती सुद्धा पळते. थोडंसं त्यांचं पण आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांचं वय झालेलं आहे तरीसुद्धा अजून ते बिनजोडमध्ये पळत आहेत. दोघेजण मथुर मेहबूब असतील. परंतु तुम्ही बघितलं आता एक मुंबईमध्ये एक सगळ्यात मोठी गाडी पळते, भुंगा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि सैराट. सैराट कुणाचा आहे मला माहीत नाही, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. ही गाडी एवढ्या स्पीडनं पळते की सहजासहजी सापडत नाही गाडी. आणि या गाडीला रोखणं कोणाचं बी काम नाही बरं का, कारण की गाडी जी आहे ती तळातून असलं स्पीड घेते आणि गाडी लय स्पीड आहे, खतरनाक स्पीड आहे त्या गाडीला. आणि चांगल्या चांगल्या गाड्यांना ही गाडी सापडत नाही आहे बरं का. एखादे 2 पराभव झाले असतील, शेवटी खेळ आहे. परंतु त्यांचं विनिंग पर्सेंटेज 100 पैकी 90% तरी मैदानामध्ये असतंच की गाडी जिंकणारच ही. मग ते गाडी कोणी का असेना, किती टपचा पैरा का असेना, परंतु या गाडीचा दबदबा म्हणजे गाडीची भीती या मुंबईच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, बिनजोडचं जे शर्यत क्षेत्र आहे मुंबईचं, त्या ठिकाणी या गाडीचा खूप असा दबदबा आहे. आणि तुम्ही बघितलं आत्ता मिलिंद शेठ पाटील म्हणजे भुंगाचे मालक आहेत, त्यांची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही घोटचा सर्जा आणि मेहरबान यांच्या विरोधात एक लढत खेळणार आहोत. आणि लवकरच ही शर्यत जी आहे ती मैत्रीपूर्ण शर्यत आहे बरं का. कुणीही जिंकली गाडी म्हणून हुरळून जायचं नाही, कुणीही कुठल्या गाडीचा पराभव झाला म्हणून काही आनंद व्यक्त करायचा नाही, किंवा म्हणजे मनाला कुठल्या लोकांच्या ठेच पोहोचेल अशी वर्तवणूक करायची नाही आहे. आणि मिलिंद शेठ पाटील सतत तुम्हाला माहितीच आहेत की कधीही ते जल्लोष करत नाहीत आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत ते. आणि घोटच्या सर्जाचे सुद्धा मालक खूप चांगलेच आहेत. नाना प्रधान असतील, विजू मदने असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, ते सुद्धा अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं ते एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. आणि एक मैत्रीपूर्ण शर्यत जी आहे ते आपल्याला आता लवकरच बघायला मिळेल. कधी बघायला मिळेल याची अजून थोडीशी आपल्याला एक विलंब लागू शकतो, परंतु ही गाडी लवकरात लवकर सगळ्या प्रेक्षकांना बघण्यासाठी मिळणार आहे. ती तारीख लवकरच जाहीर होईल, कारण की मिलिंद शेठनी सांगितलं आहे की ही गाडी आम्ही सांगून खेळू. म्हणजेच घोट सर्जा आणि मेहरबान यांच्या मालकांना विचारून कधी मैदानात खेळायची गाडी आहे हे सांगून होणार आहे. आणि लवकरच ही शर्यत प्रेक्षकांना बघायची आहे, कारण की या जोडीला रोखणं खरंच खूप म्हणजे खूपच कठीण आहे. भुंगा आणि सैराटला, या जोडीला मेहरबान आणि आपला सर्जा घोटचा ही गाडी रोखू शकते का, काय वाटतंय तुम्हाला? कारण की या जोडीनं एकदा रोखलं यांना आणि हे सतत म्हणजे यांचा खेळ चालू असतो शर्यतीचा. परंतु मुंबईमधल्या ह्या टॉपच्या 2 गाड्या येते बरं का, एक टॉपच्या म्हणजे टॉपच्याच. मला वाटतंय की पुन्हा एकदा ही लढत बघायला प्रेक्षकांना मिळेल. परंतु काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो, भुंगा सैराट या जोडीचा एवढा मोठा दबदबा आहे मुंबईमध्ये आणि खूप अशी गाडी एवढ्या स्पीडनं पळते, जरी गाडी असं वाटतंय गाडी मागे आहे, पिछाडीवर आहे, परंतु ही गाडी जी आहे ती तोंडाला असा वळतो भुंगा आणि सैराट अशी साथ देतो त्याला. त्याच्यामुळे ही गाडी सहजासहजी तर हारणं इम्पॉसिबल आहे. आणि तुम्ही बघितलं ही गाडी हरली असती, त्या दिवशी हरली असती गाडी ही. राहुल दादांची नवीन खरेदी तुम्ही बघितलं एलियन, हा एलियन बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं पळत होता. त्या दिवशी मेहरबान सोबत होती जोडी आणि इकडे भुंगा सैराटची जोडी होती. खालून ज्यावेळेस गाडी सुटली
त्यावेळेस असं वाटलं की सगळ्यांना वाटलं, अगदी मिलिंद शेठ पाटीलसुद्धा म्हटले भुंगाचे मालक, की आम्हाला वाटलं आम्ही हारलोय, कारण की एवढ्या स्पीड पकडलेलं गाडीनं. परंतु मध्ये झेंडा कोणीतरी आडवा मारला, म्हणजे दाखवलं, भीती दाखवली बैलांना, कोणी दगड मारला, त्याच्यामुळे थोडासा एलियन जो आहे तो दबकला. त्याच्यामुळे ही गाडी जी आहे ती थोडंसं एक टाकाटाकीमध्ये थोडीशी गाडीचा पराभव झाला. परंतु असो, त्या एलियनमध्ये काहीतरी धमक आहे बरं का. कारण की तुम्हाला माहितीच आहे की राहुलदादांची पारख सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते काय आजचे नवीन युगाचे मालक नाही आहेत, ते खूप जुने मालक आहेत. त्यांना बिनजोडचं शर्यत क्षेत्र खूप माहिती आहे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे बिनजोडच्या शर्यत क्षेत्रामध्ये असतील, 3 फेऱ्याच्या शर्यत क्षेत्रामध्ये असतील. परंतु आता बघावं लागेल की भुंगा सैराट या जोडीला तुम्हाला काय वाटते, अशी कोणती जोडी असेल ती जोडी भुंगा सैराटला हरवू शकते. कारण की तुम्हाला माहितीच आहे, भुंगा सैराटला जर हरवायचं असेल तर घोट सर्जा पाहिजेच. घोट सर्जाला एक चांगला बैल पाळणारा पाहिजे. त्यावेळेसच चांगली ही गाडी, त्यावेळेसच ही गाडी हरू शकते असं मला वाटते. आता सगळे म्हणतील की तू भुंगा सैराटच्याच विरोधात का व्हिडिओ बनवतोय, का शेवटी हे बैलगाडा शर्यतक्षेत्र आहे, सगळी बैल आपल्याला सारखी आहेत. परंतु कसं होतंय, रोज तेच करणार, रोज तेच जिंकणार, रोज त्यांचाच दबदबा. म्हणून म्हटलं जरा थोडंसं अशी कोणती गाडी असेल जी गाडी भुंगा सैराट या जोडीला यांचा विजयरथ रोखू शकेल असं मला वाटते. म्हणून थोडंसं एक इंटरेस्टिंग भाग म्हणून मी बोलतोय. मेहरबान आणि घोटसरच्या ही जोडी, मेहरबानसुद्धा खूप स्पीडनं पळतो आणि तो सुद्धा एक चांगला आहे. सगळी बैल आपली आहेत, मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे. सगळे मालक, सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. परंतु एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत प्रेक्षकांना बघायचीच आहे की काय नक्की होईल, या निकाल पुन्हा एकदा होईल का. का मला असं वाटतंय की भुंगा सैराट या जोडीला जर रोखायचं जर असेल तर मेहरबान आणि घोटसरजा ही जोडी तर ठीकच आहे, ही चांगलीच पळते, ही रोखू शकेल. आणि काय वाटते मला, घोटसरजा आणि एलियन, तुम्हाला काय वाटते कशी गाडी पळेल. कारण की एलियन डाव्या खांदी पळेल आणि घोटसरजा जो आहे तो उजव्या खांदी पळेल. मग गाडी कुठनंही लागू द्या, एलियन डाव्या खांदी चांगला पळतोय आणि घोटसरजा उजव्या खांदी चांगला पळतोय, त्याच्यामुळे गाडी चांगली पळेल. परंतु आता ही पळते का नाही गाडी काय माहीत नाही. कारण की ती पुशेगावपासून थोडंसं राहुलदादा नाराज असल्यागत मला वाटते. कारण की तुम्ही बघितलं, घोटच्या सारच्याचा आणि मथुरचा पायरा होणार होता, काही कारणास्तव तो कॅन्सल झालेला होता. परंतु दोघांचं संगनमत ज्यावेळेस आता होईल त्याच्यावरच डिपेंड राहील. घोटसरजा आणि तो एलियन आहे ही गाडी रोखू शकेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते. आणि एक मला जोडी आहे ही गाडी रोखू शकेल असं वाटते मला मुंबईमध्ये, भुंगा सैराटची. आपला बक्या आणि मथुर ही सुद्धा जोडी एक चांगली जोडी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक चांगली गाडी पळते, जुनी बैल आहे ती, नामांकित बैल आहे ती. एकदा होऊन जाऊ द्या ही शर्यत, कारण की सगळ्या लाखो प्रेक्षकांच्या नजरा ज्या आहेत ते एकदा लोकांना बघायचेच. मथुर आणि बकासूर बिनजोडला अजूनपर्यंत कधी पाळले नाही, ती बिनजोडला एक 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एकदाच पळालेत आणि ते मैदान जे आहे ते उद्याच होणार आहे बरं का. आणि या मैदानाचा आनंद घ्या. त्या मैदानामध्ये ही जोडी पाळली होती, परंतु या जोडीला जे आहे ती पिंटू शेट मडवडके यांचा कॉकटेल आणि गऱ्हाणेकरांचा हिंद केसरी राजा या जोडीने यांचा विजयरथ जो आहे तो रोखलेला होता. आणि असो शेवटी खेळात चालणार इकडे तिकडं. परंतु भुंगा सैराटला रोखायला मथुर बकासूर समजा ही बी जोडी आहे, अजून कुठली जोडी आहे किंवा ही जोडी जी आहे ती रोखू शकते. बकासूर आणि घोटसरजा कसं वाटतंय तुम्हाला हे पायरा. मला वाटतं ही सुद्धा गाडी चांगली पळेल त्या ठिकाणी, जर भुंगा सैराटला जर रोखायचं जर असेल. आणि एक ऑप्शन आहे घोटसरजा मथुर, ही सुद्धा जोडी चांगली पळेल. पण शेवटी आता ते शर्यत जमण्यावरती आहे ते, परंतु गाडी हारणे अवघड आहे. मला वाटते ही गाडी खरंच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये हे चालू शकत नाही जोडी. भुंगा पळतो, सैराट अजून आजपर्यंत मी बघितला नाही पळताना 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. सैराटला नाही जमणार 3 फेरे, भुंगा पळतो. भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, 3 फेऱ्यामध्ये सुद्धा तो गुलाल मिळवणारा नंदी आहे. हिंद केसरीच्या मैदानामध्ये सुद्धा तो राहतोच फायनलला. बघूया, शेवटी चर्चा विषय आपले तर्क वितर्क चालतच राहतील आपले. परंतु आपला बकासूर आणि आपला मथुर, आपला घोटसरजा, आपला भुंगा, आपला सैराट, आपला मेहरबान ही मुंबईची नामांकित नंद आहेत. बकासूर आपला सगळीकडे पळतो, मथुरसुद्धा सगळीकडे पळतो.
परंतु बघूया तुम्हाला काय वाटते, तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भुंगा सैराट ही आणि विरुद्ध घोट सर्जा आणि मेहरबान ही शर्यत कोण जिंकेल. धन्यवाद.